हाय फ्रेंड्स, आज आहे रक्षाबंधन आणि या रक्षाबंधनाच्या दिवशीच मला सकाळी सकाळीच 2 केकची ऑर्डर आली होती. आणि एक आहे 1 किलोचा हा टॉल केक आहे आणि दुसरा आहे तो बेंटो केक आहे. दोन्हीही केक खूप सुंदर आहेत, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. आणि इथे मी सकाळीच लवकर उठून केक बेस बनवून घेतले. आणि हा जो केक होता तो उंच बनवायचा होता, त्यामुळे मी अर्धा किलोचा टीन घेतला आहे आणि त्यामध्ये डबल शिजवून घेतला, म्हणजे आपला केक हा उंच होईल. इथे मी सकाळीच लवकर केक स्पॉन्ज बनवून घेतले, थंडसुद्धा केलेले आहेत. त्यानंतर आयसिंग केली आणि त्यानंतर रक्षाबंधनसुद्धा साजरा केला. दुपारी हे परत डेकोरेशनसाठी घेतलेले आहेत केक. आणि इथे मी हे फॉक्स बॉल लावते आणि हे फॉक्स बॉल केक शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळतात, वेगवेगळ्या कलरचे असतात. इथे मी गोल्डन आणि व्हाईट कलरची हे फॉक्स बॉल वापरते. आणि हे फॉक्स बॉल वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या कलरचे असतात, त्यामुळे आपल्या आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. इथे माझा केक हा व्हाईट असल्यामुळे मला व्हाईट आणि गोल्डन कलरचे फॉक्स बॉल लावण्यासाठी सांगितलं होतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने हे डेकोरेशन केलेलं आहे. आणि या बाजूला एक केलेलं आहे आणि त्याच्या केकच्या खालच्या बाजूला एक, म्हणून आपण टॉल केक बनवला होता, जेणेकरून ही डिझाईन अगदी त्या टॉल केकवर सुंदर दिसेल. त्यानंतर हॅपी बर्थडेचा टॅगसुद्धा लावायचा आहे. त्यानंतर गोल्डन बटरफ्लाय होता, तर बटरफ्लायसुद्धा लावला आहे आणि खूप छान दिसते केक. त्यानंतर इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. एका पायपिंग बॅगमध्ये मी अशा पद्धतीने 2 प्रकारचे डॉट दिलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने अशी ही वेगळीशी डिझाईन काढून घेतली. पूर्ण मध्ये केकवर ही डिझाईन काढून घेतली होती, त्यामुळे केक खूप सुंदर दिसत होता आणि काहीतरी वेगळीच डिझाईन पण खूप छान दिसत होती. केकच्या मागच्या बाजूला पूर्ण ओपन स्पेस असल्यामुळे तिथं असं रिकामं वाटतं, त्यामुळे हीच डिझाईन मी मागेसुद्धा जराशी काढलेली आहे. केकवरती नाव टाकू नका असं सांगितलं होतं, केकच्या बाजूला टाकलं तरी चालेल. इथे मी चॉकलेट मोल्डचा वापर करून हे नाव तयार करून घेतले, कृतिका, आणि ते मी खालच्या बाजूला अशा पद्धतीने लावून घेते, जेणेकरून केकवरतीसुद्धा लावण्याची गरज नाही आणि खालती छान दिसतं. कारण हॅपी बर्थडेचं टॅगसुद्धा त्याच्यावरती आहे, त्यामुळे नाव हे खालच्या बाजूला छान दिसत होतं. अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतले. खूप छान दिसतोय केक आपला, नावसुद्धा खूप छान दिसतंय. आणि या केकच्या जोडीला एक बेंटो केकसुद्धा बनवला होता, त्याचा मी फक्त फोटोज दाखवते कारण की शूटिंग घ्यायला वेळ मिळाला नाही. तर हा आपला बेंटो केक आहे, खूप छान दिसतोय आणि कोणाला गिफ्ट द्यायला वगैरे खूप सुंदर आहे. आणि आजचे दोन्हीही केक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचे केक आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याची जर बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, नवनवीन केकसुद्धा पाहायला मिळतील. पुन्हा भेटणारच आहोत नवीन एका केकसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.